नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता अर्जुनला अथर्व विचारेचे डिटेल्स मिळालेले आहेत. कारण अर्जुनने मधुभाऊंची केस ही स्वतःच्या ताब्यात घेतलेली असते आणि अर्जुनकडे अथर्व विचारेचा फोटो आलेला आहे. मग अर्जुन तो फोटो चेक करत असतो आणि तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये चक्र फिरत असतात. महाशिवरात्रीचा दिवस असतो आणि अर्जुन सायलीला सांगत असतो की हा फोटो बघा, हा व्यक्ती आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा व्यक्ती जिथे कुठे असेल तिथून त्याला आपल्याला ताब्यात घ्यावं लागणार आहे. कारण हा जो आहे तो साक्षीचा भाऊ आहे आणि हा जेव्हा विलासचा खून झालेला होता त्या रात्री तो मयत झालेला आहे आणि त्याचबरोबर त्याचं मयत करण्यासाठी साक्षी तिथे गेलेली होती हे अर्जुन सांगत असतो. तेव्हा मात्र सायली म्हणत असते, काय सांगताय अर्जुन सर? अर्जुन म्हणतो, हो, हे असंच झालेलं आहे. अर्जुन जेव्हा सायलीला या सर्व गोष्टी सांगत असतो तेव्हा सायलीलाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. सायली म्हणत असते की अर्जुन सर, आता पुढे काय करावं लागेल? अर्जुन म्हणतो की काही झालं तरी ही व्यक्ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या व्यक्तीला आपल्याला शोधावं लागणार आहे असं अर्जुन सांगत असतो. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की चालेल, काहीच हरकत नाही आहे. आता सायलीनं त्या व्यक्तीला शोधायचं ठरवलेलं असतं आणि काहीही झालं तरीही ती व्यक्ती शोधणं सायलीसाठी खूपच महत्त्वाचं असतं आणि म्हणून सायली ती व्यक्ती शोधणार असते. तर अर्जुन आणि सायली या दोघांसाठी मधुभाऊंची केस ही खूपच महत्त्वाची आहे आणि मधुभाऊंच्या या केससाठी त्यांना खूप मोठी कामगिरी करावी लागणार असते. आता सुभेदारांच्या घरी महाशिवरात्रीचा मोठा अभिषेक होणार असतो, खूप मोठा उत्सव असतो आणि त्यासाठी सगळे मंडळी जमलेले असतात आणि महाशिवरात्रीची पूजा ही जोरदार अशी चालू झालेली असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की बरेच बाहेरचे मंडळीही तिथं आलेले असतात आणि त्याचबरोबर सायली ही छान तयार होऊन आता खाली आलेली असते. सायली जेव्हा खाली आलेली असते तेव्हा या सर्व गोष्टी ती पण पाहत असते. कारण तिलाही माहिती असतं की काही केलं तरी ती सुभेदारांची सून आहे आणि सुभेदारांची सून या नात्याने तिला तो अधिकार आहे, तिनं ते जपलंही आहे. म्हणून सायली छान तयार होऊन आलेली असते. घरातलं कोणी जरी आपल्याला अजून ॲक्सेप्ट केलेलं नसलं तरीही या गोष्टी ॲक्सेप्ट करण्यासाठी आपल्याला घरातल्यांनी ॲक्सेप्ट करायची गरज नाही आहे. कारण मी सुभेदारांची सून आहे, त्या नात्याने या सर्व गोष्टी होणारच आहेत असं सायलीचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली पाहते दारातून एक व्यक्ती आत येताना दिसते आणि सायलीला मात्र खूप मोठा धक्का बसतो. सायली म्हणते, ही तर व्यक्ती म्हणजे अथर्व विचारे आहे आणि हा माणूस इथे कसा पोचलेला आहे? जेव्हा सायली हा प्रश्न विचारू लागते तेव्हा ती स्वतःलाच विचारत असते. तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्या क्षणी तिने अर्जुनला कळवते, अथर्व विचारे आपल्या घरी आलेला आहे असं अर्जुनला सांगू लागते. अर्जुनने पोलिसांना फोन केलेला असतो आणि अथर्व विचारेला आता पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं. सायली आणि अर्जुन यांनी एक मोठी कामगिरी केलेली आहे आणि ती म्हणजेच अथर्व विचारे. अथर्व विचारे जो आहे त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे आणि आता कोर्टाची अर्जुनने तारीख मागून घेतलेली असते. इमर्जन्सीमध्ये अर्जुनने कोर्टाची तारीख मागून घेतलेली आहे आणि यामध्ये अर्जुनने खूपच जबरदस्त काम केलेलं आहे आणि ते म्हणजेच आता अर्जुनने प्रियाला पण कोर्टामध्ये हजर राहायला सांगितलेलं आहे. प्रियाला तर खूप मोठा धक्का बसलेला आहे की मी आता काय करणार आहे, हा प्रश्न प्रियाला पडलेला असतो. पण अर्जुनने प्रियालाही कोर्टात हजर राहायला सांगितलेलं आहे. एवढंच नाही तर अर्जुनने प्रियाला ही गोष्ट पण सांगितलेली आहे की कोर्टात मोठा धमाका होणार आहे. त्याचबरोबर अर्जुनने इकडे ठरवलेलंही असतं, मधुभाऊंनाही त्याने सांगितलेलं असतं की मधुभाऊ अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या आपल्याला सिद्ध करायच्या आहेत. प्रिया ही खोटारडी आहे. त्याचबरोबर अर्जुनने बरेच डिटेल्स गोळा केलेले असतात आणि कोर्टामध्ये आता जेव्हा केस लढण्यासाठी सुरू होते तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की अर्जुन जेव्हा हे सगळं करत असतो तेव्हा मात्र अर्जुनला प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय आहे. कारण काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट अजून राहिलेली असते आणि ती म्हणजेच इकडून या सगळ्यांना जर आता आपण ताब्यात घेतलं तर या प्रियाच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट होणार असते आणि ती म्हणजेच प्रियाने जो काही गोंधळ घातलेला आहे आणि तो सगळा गोंधळ आता अर्जुन सगळ्यांच्या समोर आणणार असतो. अर्जुनला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि अर्जुन इकडे विचार करू लागलेला असतो की हे सगळं काय घडतंय. कारण काहीही झालं तरीही अर्जुनला प्रश्न तर पडलेला आहे की ही प्रिया जी आहे हिला कोर्टामध्ये हजर केलेला आहे, तिच्यासमोर मधुभाऊ आहेत आणि अर्जुन कोर्टाला सांगत असतो की ह्या आहेत त्या म्हणजे तन्वी किल्लेदार, पूर्वीच्या प्रिया मधुकर. तर कोर्टाच्या समोर अर्जुन तिला प्रश्न विचारतो. तिला विचारू लागतो की मला तुमच्याबद्दल काही माहिती हवी आहे. कारण जो लग्नासाठी तुम्ही हॉल बुक केलेला होता, जे रिसॉर्ट घेतलेलं होतं ते कोणाचं होतं?
तेव्हा तिथे सगळेजण असतात. रविराज असतो आणि अर्जुनने जोशी वकिलाकडून बरीच माहिती घेतलेली असते आणि महत्त्वाची कामगिरी अर्जुनने केलेली असते ती म्हणजे आधी मधुभाऊंची केस कोर्टाकडून स्वतःच्या ताब्यात घेतलेली असते, जोशी वकिलाला दम दिलेला असतो आणि त्यानंतरच कोर्टाची तारीख मागवलेली असते. या सर्व गोष्टी केलेल्या असतात कारण जर जोशी वकील खोटं बोलला तर त्याचा व्हिडिओ व्हायरल करून त्याची सनद रद्द करण्याचं अर्जुनने ठरवलेलं असतं. त्यामुळे जोशी वकिलाकडे आता कोणताच ऑप्शन नसतो. त्यामुळे जोशी वकील पण गप्प राहिलेला असतो आणि इकडे प्रियाची मात्र वाट लावलेली असते. प्रियाला अर्जुन विचारू लागतो की सांगा. तेव्हा प्रिया म्हणत असते की माझ्या मैत्रिणीचा. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की बघा विचार करा, तुम्ही खरं सांगताय का? तेव्हा ती सांगते की हो. मग अर्जुन म्हणतो की हे त्या रिसॉर्टचे डिटेल्स आहेत आणि या डिटेल्सनुसार हा रिसॉर्ट जो आहे तो साक्षी शिखरे यांचा आहे आणि या ज्या प्रिया मधुकर आहेत त्या तर सांगत आहेत की हा रिसॉर्ट जो आहे तो त्यांच्या मैत्रिणीचा आहे. तर जज साहेब, मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत की जर हा रिसॉर्ट साक्षी शिखरे यांचा आहे, साक्षी शिखरे जर ह्या त्यांची मैत्रीण असेल तर आता महत्त्वाची गोष्ट तुमच्यासमोर मी सिद्ध करत आहे. जर साक्षी शिखरे त्यांची मैत्रीण आहे तर या कोर्टाच्या समोर एक गोष्ट आता मला तुम्हाला समोर आणायची आहे आणि ती म्हणजेच मैत्रिणीची गोष्ट आहे. म्हणजे मैत्रीण जर मैत्रिणीच्या बाबतीत साक्ष देणार असेल तर ती खरी कशी मानावी, हा प्रश्न आता अर्जुनने उभा केलेला असतो आणि सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. आता इथे जोशी वकील तर कोर्टाच्या आजूबाजूलाही फिरकलेला नसतो कारण त्याच्याकडे कोणताच ऑप्शन नसतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनने आता इथे मोठी कामगिरी केलेली असते आणि प्रियाला अडकवलेलं असतं. तेव्हा अर्जुन त्या रिसॉर्टचे डिटेल्स आहेत ते कोर्टाच्या समोर देतो आणि कोर्टाला म्हणतो की हे बघा, हे डिटेल्स आहेत साक्षी शिखरे यांच्याकडचे, कारण हा जो रिसॉर्ट आहे तो त्यांचे रिलेटिव्ह आहेत त्यांच्या नावावरती आहे. कसं अशा मोठमोठ्या लोकांना सवय असते की सगळ्या प्रॉपर्टी ते स्वतःच्या नावावर घेत नाहीत, काही प्रॉपर्टी ह्या इतर लोकांच्या नावावरही केलेल्या असतात. आणि आता मला सांगा की या व्यक्तीशी या प्रिया मधुकर आहेत यांचा संबंध असण्याचा प्रश्नच येत नाही, असं अर्जुन सगळ्यांच्या समोर बोलत असतो. आणि तेव्हा मात्र अर्जुनने हे बोलल्यामुळं एक मोठा धमाका झालेला असतो. मधुभाऊ त्याचबरोबर सगळेजण तिथं धक्का बसल्यासारखे पाहत असतात आणि सगळेजण असे म्हणत असतात की काहीही झालं तरीही आता जे घडलेलं आहे ते खूपच भयानक असं आहे. आणि इकडे सायलीला खात्री असते एकदा का अर्जुन सरांनी केस ताब्यात घेतली की अर्जुन सर ही केस जिंकणारच आहेत, आता मधुभाऊ निर्दोष सुटणारच आहेत. आणि त्याचबरोबर अथर्व विचारे जी साक्षीने खोटे पुरावे सिद्ध केलेले होते त्याबद्दल आता अर्जुन बोलणार असतो. प्रियाच्या बाबतीत एवढं बोलून झालेलं असतं आणि अर्जुनने प्रियाला खोटं ठरवलेलं असतं आणि कोर्टाला सांगितलेलं असतं. आता मला सांगा, त्या जर साक्षी शिखरे यांची मैत्रीण असतील तर मग आता त्यांची साक्ष आपण ग्राह्य कशी धरायची, कारण त्या तर साक्षी शिखरे यांची मैत्रीण आहेत. जर त्या साक्षी शिखरे यांची मैत्रीण आहेत तर मला कोर्टाला विचारायचं आहे की काहीही झालं तरीही आता मला प्रश्न पडलेला आहे की कोर्टाने मला सांगावं की त्यांनी त्यांच्या बाबत प्रिया मधुकर म्हणजेच तन्वी किल्लेदार यांनी जी साक्ष दिलेली आहे त्याबद्दल. तेव्हा कोर्ट म्हणतं की याबाबत विचार करण्यात येईल आणि लवकरच ठरवण्यात येईल की नक्की काय होणार आहे, कशा पद्धतीनं गोष्टी घडणार आहेत हे लवकरच ठरवण्यात येईल. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता कोर्टाच्या समोर अर्जुन म्हणतो की आणखी एक गोष्ट मला कोर्टाच्या समोर आणायची आहे आणि ती म्हणजेच मी तुम्हाला सांगणार आहे की प्रियाची मैत्रीण साक्षी म्हणजे साक्षी शिखरे, तर साक्षी शिखरे जी आहे तिने कोर्टाची दिशाभूल केलेली आहे, कोर्टाला फसवलेलं आहे. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण म्हणू लागतात की तुम्ही हे काय बोलताय अर्जुन सुभेदार. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, तुम्हाला आठवतंय का मागील काही दिवसांमध्ये ही केस मी लढत नव्हतो तर जोशी वकील लढत होते, तर त्यावेळेस जोशी वकिलांच्या समोर असे पुरावे सादर करण्यात आलेले होते की त्या रात्री म्हणजे ज्या रात्री विलासचा खून झालेला होता त्या रात्री साक्षी शिखरे ह्या ज्या आहेत त्या त्यांच्या भावाचं मयत झालेलं होतं तिथं गेलेल्या होत्या आणि त्यांनी सांगितलेलंही आहे की त्या तिकडे गेल्या होत्या आणि त्यामुळंच त्या तिथे त्या घटनास्थळी नव्हत्या. त्याबाबतचे आता त्यांनी पुरावेही दिलेले असतात. अथर्व विचारे जो आहे तो त्यांचा भाऊ आहे, पण आज मी कोर्टासमोर जिवंत अथर्व विचारेला घेऊन येणार आहे. आणि मग अर्जुनने पोलिसांना सांगितलं जातं, चैतन्य जाऊन पोलिसांना आणि अथर्व विचारेला घेऊन येतो. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. रविराज म्हणत असतो की खरंच हा माझा शिष्य आहे ना, तर तो अगदी तालमीत तयार झाल्यासारखा काम करत आहे. म्हणजे अर्जुनने बाकी गोष्टी काही का करेनात पण त्याची कामाची जी पद्धत आहे त्याला खरंच सॅल्यूट ठोकला पाहिजे असं रविराजला वाटत असतं. तर आता कोर्टाच्या समोर अथर्व विचारेला आणलेलं असतं आणि मग अथर्व विचारेला विचारलं जातं की तुमचं नाव काय.
तेव्हा तो सांगतो की माझं नाव अथर्व विचारे. बरं तुम्ही कुठे असता हे सगळे डिटेल सांगितले जातात. मग त्या रात्री म्हणजे 1.5 वर्षापूर्वी तुम्ही कुठे होतात? तेव्हा तो म्हणतो की नाही, मी तर कामासाठीच होतो, माझ्या कंपनीमध्ये होतो. तेव्हा मात्र इकडे वकील साहेबांना अर्जुन सगळे मुद्दे सांगत असतो. तेव्हा वकील साहेबांनाही धक्का बसलेला असतो. वकील साहेब म्हणत असतात, काय बोलताय तुम्ही हे सगळं? तेव्हा अथर्व विचारे सांगू लागतो की हो, जे खरं आहे तेच मी सांगत आहे. कारण वकील साहेब तुम्हाला माहिती आहे ना कशा पद्धतीनं गोष्टी झालेल्या होत्या. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्हाला माहीत नाही आहे काय झालेलं आहे, कारण तुमची डेथ झालेली आहे असं म्हणून तुमच्याबाबतचे बरेच पुरावे कोर्टामध्ये सादर केलेले आहेत. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की तुम्हाला असं पोलिसांच्या ताब्यात का देण्यात आलं, पण तुम्ही सुभेदारांच्या घरी आला होता आणि तेही महाशिवरात्रीच्या दिवशी. आता तुम्ही अथर्व विचारे आहात आणि तुम्ही आमच्यासाठी खूपच महत्त्वाचे आहात, त्यामुळंच तर हे करणं आम्हाला भाग होतं. हे सगळं बोललं जात असतं आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे अर्जुनलाही धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की साक्षी शिखरे यांनी खोटे पुरावे दिलेले आहेत आणि कोर्टाची दिशाभूल केलेली आहे. तर हा अथर्व विचारे आहे आणि कोर्टामध्ये जे अथर्व विचारेचे सगळे डॉक्युमेंट्स दिलेले होते ते याच व्यक्तीचे होते आणि ही व्यक्ती खरंच आपल्या सर्वांसाठी खूपच महत्त्वाची आहे. तेव्हा मात्र सगळेजण आता पाहत आहेत. अथर्व विचारेला तर कोर्टात आणलेलं आहे आणि अर्जुनने खूप मोठा धमाका केलेला आहे आणि साक्षीची वाट लावलेली आहे, त्याचबरोबर प्रियाचीही वाट लावलेली आहे. प्रियाला तर कळायचं बंद झालेलं आहे आणि मग त्याचबरोबर आता साक्षीला काही दिवसांसाठी पोलीस कोठडी सुनावण्यात येते आणि तेच वाट लागते ती म्हणजे साक्षीची. कारण साक्षीला स्वप्नातही साक्षीने विचार केला नव्हता की आपल्या बाबतीत असं काहीतरी होऊ शकेल, पण साक्षीची मात्र वाट लागलेली असते. साक्षीला कळायचं बंद झालेलं असतं कारण आज साक्षीच्या आयुष्यात खूप मोठं वादळ आलेलं असतं. त्यानंतर अर्जुन सुभेदार म्हणतात की आता मला पुन्हा एकदा प्रिया मधुकर यांना त्यांच्या चौकशी करायची आहे, त्यासाठी बोलवायचं आहे. अथर्व विचारायची झालेली असते एन्क्वायरी. आता प्रिया मधुकरला पुन्हा बोलवलं जातं. तेव्हा मधुभाऊंनाही तिथं बोलवलेलं असतं. मधुभाऊही तिथं अपोजिट पिंजऱ्यामध्ये उभे असतात. एका साईडला प्रिया असते आणि मग अर्जुन बोलत असतो. अर्जुन म्हणत असतो की मधुभाऊ, मला ह्या तन्वी आहेत का याबद्दलच्या काही गोष्टी तपासून पाहायच्या आहेत. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो की तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत, तुम्ही आश्रमात मुलं घ्यायचा बरोबर, म्हणजे तुम्हाला रस्त्यावरती कुठं मुलं दिसली आणि ती अनाथ आहेत हे कळलं तर तुम्ही त्यांना घ्यायचा. मग मला सांगा त्यावेळेस तुमची प्रोसिजर काय असायची? मधुभाऊ म्हणतात की सगळं मी लिगली करायचो, कारण त्या रस्त्यावर सापडलेलं जरी मूल मला सापडलं असेल, त्याच्याबद्दल मला वाईट वाटत असेल, मी त्याला सांभाळण्यासाठी घेत असलो तरीही पोलीस व्हेरिफिकेशन ह्या सर्व गोष्टी पोलिसांना त्या गोष्टी सांगणं आणि त्यानंतरच मी त्या मुलाला माझ्या आश्रमात घेऊन यायचो. हे सगळं आता बोललं जात असतं आणि तेव्हा मात्र इकडे खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण काहीही झालं तरीही या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे सगळ्यांनाच मोठा धक्का बसत असतो. कारण अर्जुनने बॉम्बवर बॉम्ब फोडायला सुरुवात केलेली असते. कारण अर्जुनने विचारच असा जबरदस्त केलेला असतो. अर्जुनने ठरवलेलं असतं, त्या पद्धतीनं सगळं चालू असतं. आणि मग मधुभाऊंना अर्जुन म्हणतो की त्याबद्दलची तुमच्याकडे काही कागदपत्र आहेत का? मधुभाऊ म्हणतात की हो आहेत. आणि मग अर्जुन ती कागदपत्र मधुभाऊंकडून घेतो आणि ती कागदपत्र कोर्टामध्ये तिथे सादर केली जातात. तेव्हा कोर्टामध्ये सांगितलं जातं की ही जी आहे तिच्या पायावरती म्हणजे इकडे रविराज उठतात आणि सांगतात की तुम्ही ही माझी मुलगी आहे आणि माझ्या मुलीच्या बाबतीत तुम्ही हे सगळं काय करताय? अर्जुन सुभेदार म्हणतात की हे बघा, कारण एखाद्या निरपराध व्यक्तीला शिक्षा होणं हे कोर्ट कायदा आपला कधीच मान्य करत नाही. त्यामुळं आज हे सगळं ठरलेलं आहे. आणि त्याचबरोबर तुम्हालाही माहिती आहे, ॲडव्होकेट सिनियर तुम्ही आहात, त्याचबरोबर तुम्हालाही माहिती आहे की गोष्टी कशा पद्धतीनं घडत असतात ते. त्यामुळं आत्ता मला ही केस ज्या पद्धतीनं मी हँडल करत आहे त्या पद्धतीनं हँडल करू द्या. तुम्ही मध्ये मध्ये नाही बोललात तरी चालेल. हे सगळं चालू झालेलं असतं. आणि मग इकडे अर्जुन म्हणत असतो की मला प्रिया मधुकर यांच्या बाबतीत काही बोलायचं आहे. मग अर्जुन रविराज किल्लेदारांना बोलवतो आणि त्यांची एन्क्वायरी करू लागतो. त्यांना विचारू लागतो. त्यांना तो म्हणू लागतो की तुम्हाला ही तुमची मुलगी आहे याची खात्री कशी पटली? त्यावेळेस इकडे रविराज सांगू लागतो, कशी पटली म्हणजे तिच्या पायावर जन्मखूण आहे तुळशीपत्राची आणि त्याचबरोबर तिची मी DNA टेस्ट केली होती, त्यानंतर मला खात्री पटलेली आहे. तेव्हा अर्जुन सुभेदार म्हणतात की मधुभाऊ, तुम्ही जे डॉक्युमेंट्स आता कोर्टाला दिलेले आहेत त्या डॉक्युमेंट्सनुसार मला एक गोष्ट सांगा की ही जी तन्वी किल्लेदार आहे हिच्या पायावरती जन्मखूण आहे का? मधुभाऊ म्हणतात की नाही. अहो पण अर्जुन सर, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे,
ती म्हणजे की ती जन्मखून जी आहे ती सायलीच्या पायावरती आहे असं मधुभाऊ तिथं बोलून जातात. तेव्हा अर्जुन सुभेदार म्हणतात, काय बोलता तुम्ही? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हो, जे खरं आहे तेच मी बोलत आहे, कारण ती जी जन्मखून आहे ती सायलीच्या पायावरती आहे. तेव्हा अर्जुन कोर्टाच्या समोर सांगतो की बघितलं ना कसा मोठा गोंधळ घालून ठेवलेला आहे. म्हणजे आता मला कळतच नाही आहे की खरं कोण खोटं कोण, कोणाला खरं मानायचं कोणाला खोटं मानायचं, या गोष्टीच मला कळना गेलेल्या आहेत असं अर्जुन बोलत असतो. आणि त्याचबरोबर अर्जुनचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, आणि ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता तुम्ही जे बोललेला आहात त्यानुसार आता इकडे आपण ह्या प्रिया मधुकर म्हणजे तन्वी किल्लेकर यांच्यावरती विश्वास ठेवायचा का नाही. कारण काहीही झालं तरीही एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे की आता रविराज किल्लेदार यांची मुलगी म्हणून त्या राहत आहेत, पण खरंच त्या योग्य आहेत का, या महत्त्वाच्या गोष्टी आता अर्जुन सर्वांच्या समोर बोलत असतो. आणि अर्जुनच्या डोक्यात एकच चाललेलं असतं की काहीही झालं तरीही मधुभाऊ निर्दोष आहेत ते लवकरात लवकर सर्वांच्या समोर आणायचं. पण इथे साक्षीचा बँड वाजता वाजता अर्जुनने प्रियाचाही बँड वाजवलेला असतो आणि प्रियालाही दाखवून दिलेलं असतं की काहीही झालं तरी तू कितीही कशी वागली तरी आम्हाला माहिती आहे. आणि त्याचबरोबर इकडे रविराजच्या समोर आता सत्य आलेलं असतं, एक तर रिझॉर्टचं सत्य असतं, या बाकीच्या गोष्टी असतात. आणि इकडे अर्जुनने वाट लावायला घेतलेली असते ती म्हणजे साक्षीची. साक्षीला तर आता पोलीस कोठडी झालेली असते आणि प्रियाचा खरे खोटापणा अर्जुनला सिद्ध करायचा असतो. आणि तो सिद्ध करण्यासाठीच अर्जुन आता सज्ज झालेला असतो. आणि मग अर्जुन सुभेदार मधुभाऊंनी दिलेले जे डॉक्युमेंट्स आहेत ते कोर्टामध्ये सादर करतात आणि सांगू लागतात की हे बघा, हे आहेत मधुभाऊंनी दिलेले डॉक्युमेंट्स, पण यामध्ये 22 वर्षापूर्वीचं रेकॉर्डही त्यांनी काढलेलं आहे. ह्या तारखा बघा, ह्या मुलीचा फोटो बघा. आणि तो फोटो आता रविराजला दाखवला जातो आणि रविराजला विचारलं जातं की ही छोटी तन्वीच आहे का आपली. तेव्हा रविराज म्हणतात की नाही, ही छोटी तन्वी नाही आहे. तेव्हा मात्र इकडे रविराजला धक्का बसलेला असतो. रविराज म्हणत असतो की म्हणजे काय आहे हे. तेव्हा अर्जुन सर म्हणतात, असं काय बोलताय तुम्ही, अहो ही छोट्या तन्वीचा फोटो आहे आणि तुम्ही म्हणताय ना ही छोटी तन्वी नाही आहे, पण हा तर प्रियाचाच फोटो आहे. तेव्हा मात्र आता अर्जुन त्याचबरोबर बाकीचे सगळेजण तिथं असतात आणि अर्जुनने मधुभाऊंच्याकडून डॉक्युमेंट्स घेतलेले असतात, ते रविराजला दिलेले असतात. मधुभाऊ म्हणतात की ही प्रिया जेव्हा मला सापडली तेव्हा ती फक्त 3 वर्षांची होती, आणि त्याचबरोबर इकडे सायली जेव्हा मला सापडली तेव्हा ती 5 वर्षांची होती असं मधुभाऊ सांगत असतात. आणि तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की हे अंदाजे वय आहे, कारण मुलांचे वाढदिवस हे मुलांनाही माहिती नसतात आणि त्याचबरोबर आमच्याही लक्षात येत नाहीत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की त्याचबरोबर अर्जुनने सगळ्यांच्या समोर हे केलेलं असतं. कोर्टानेही सांगितलेलं असतं की प्रिया मधुकर या खोटं बोलत आहेत, एकदा त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची DNA टेस्ट व्हावी, हे सगळं आता कोर्टाच्या समोर अर्जुनने आणलेलं असतं. आणि इकडे प्रियाची मात्र पुरती वाट लावलेली असते आणि साक्षीला तर आता पोलीस कोठडी झालेली असते. तर अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.